नाही, तयारी लागते. लोकसभा हा विषय राजकारणाचा विषय सोपा नाही. आंदोलनात भावनिकतेवर चालतं, राजकारणात नाही चालत. समाजकारणात ठीक आहे, एखादी भावनेच्या एकजुटीच्या जीवावर करता येते, परंतु राजकारण करत असताना अंग वेगळी आपली तयारीच नाही. आपण आता कशी एवढं मोठं पाऊल शकतो, त्यामुळे कुठंच राज्यात उमेदवार देत नाही, कुठंच नाही. जालन्यात नाही आणि पुऱ्या राज्यात घेऊन कोणी जर उभा राहिला असेल ना, त्याला पाडायला लागणार आहे मराठ्यांना. माझं नाव घेऊन जर करत असेल, पैसे जमा करत असेल, काही प्रचार करत असेल, आंदोलनाचा किंवा माझा फोटोचा वापर करून स्वतःचा स्वार्थ जर साधित असला, एखाद्या नेत्याचं ऐकून नेत्याकडून पैसे घ्यायचे आणि उभा राहायचं, मराठ्यांचं नाव खराब करायचं, मी उभा केलं म्हणायचं, याच्याकडे मात्र बघायला लागणार आहे आम्हाला, कारण माझ्या कानावर तशा काही गोष्टी यायला लागल्या. दादा मला सांगा, नाशिकमध्ये जे बोलताना तुम्ही म्हटलं की महाविकास आघाडी व महायुतीने या दोघांनी आम्हाला फसवलं. हा, मग बरोबर आहे सर. 35-40 वर्षात त्यांनी काय केलं नाही, ते 16% गेलं आमचं. आणि हे आले तर आता 10-15 वर्ष झाले ते महायुतीवाले, यांनी तर आता ताजी फसवणूक केली आमची आता. त्यामुळे हे काहीच कामाचेच नाहीये. बघूयात आता विधानसभेला, लोकसभेला मराठा समाजाच्या हातात निवडणूक दिली, त्यांना ज्याला निवडून आणायचं त्याला आणतील, ज्याला पाडायचं त्याला पाडतील ताकद. कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय, काय उभा राहावंच असं काय नाही. काही असते तर स्वस्वार्थासाठी जातीचा उपयोग करून ही होणार आहे, परंतु पाडण्यात सुद्धा लोक लावलं तर त्याचा सुद्धा मोठा विजय. पण आता काही काहीला खूपच स्वतःचं कुटुंब मोठं करायचं असतं, लोकांचे पैसे खायची सवय लागलेली असते, त्यामुळे तो उभा राहतो. त्याला समाजाचं काही देणे घेत नाही. समाज जर म्हणतोय उभा राहू नका, ते जर जाणून बुजून उभा राहतो, त्याचा अर्थ असा होतो समाजाच्या जीवावर पहिल्यापासून शेण खायची सवय लागलेली आहे. दादा मला सांगा, प्रकाश आंबेडकर म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे 30% गरीब मराठा समाज आहे, तर मला सांगा की समाज त्याच्यापेक्षाही जास्त पाठीमागे आहे असं नाही. आता टक्केवारी आता नाही आपल्याला त्याची गिनती करता येणार, कारण टक्क्याच्या बाबतचं आपण समाजाला आणखीन आजमावलंच. ज्यावेळेस आपण एखादं चॅलेंज स्वीकारणार आहे त्यावेळेस समाज किती मतात परिवर्तन करून नंतर टक्केवारी ठरणार आहे. आता सहज असं सांगू शकत नाही. आज तर तुम्हाला सांगतो जवळपास 98-97% समाज एकत्र, 2% सोडलेलीच आम्ही पहिल्यापासूनच, आजच नाही. ते येणार पण नाहीत, कारण त्यांना गोरगरिबांची गरजच नाही. परंतु आता बघूया, विधानसभेला जर आरक्षण नाही दिलं 6 जूनपर्यंत, 8 जूनला नारायणगडावरती कार्यक्रम लावलाच आम्ही 6 करोड मराठीचा. बघू विधानसभेला. दादा मला सांगा, मराठा समजा ह्या निवडणुकीमध्ये जर मराठा उमेदवार दिला असता तर एखाद्या वेळेस चित्र वेगळं दिसलं असतं असं वाटतं का? नाही, ती पण गोष्ट खरी आहे, परंतु राजकारण करताना काय असतं, आपल्याला राजकीय समीकरण जुळता आले पाहिजे. आणि इतक्या कमी कालावधीत लोकसभेसारख्या मोठ्या मतदारसंघात समीकरण जुळवणं, राजकारणाचं काय असतं माहिती आहे का, राजकारणात बहुमताला खूप किंमत आहे, समाजकारणात एकमत लागतं. हे वेगळे वेगळे अंग आहेत, नाण्याच्या 2 वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत, आणि आपल्याला ते जुळवता आलं पाहिजे. उगाच असं उठलो आणि भावनिकतेच्या जीवावर कोणी म्हणलं म्हणून उभा केले तर पुऱ्या महाराष्ट्रातलं चित्र एखादी आपण कमी पडल्यामुळे उघडही पडू शकतं. समाज एकत्र केलाय आणि त्या समाजाला मातीत घालायचं हे मला योग्य वाटत नव्हतं. मी नव्हतं मातीत घालू शकत समाज. दादा मला सांगा, ही यंदाची जी लोकसभा आहे तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या नेतृत्वातून कशी राहणार आहे लोकसभा? राजकारणाचा जास्त अभ्यासच नाही आपल्याला, आता करतोय. त्यांची जिरवायची म्हणल्यावर आता करतोय जरा. दादा शेवटचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणासाठीचा जो लढा सुरू आहे त्याबद्दलची पुढची भूमिका तुमची काय असणार? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून द्यायचं, मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा आहे, आणि सगळ्या सोयरींची अंमलबजावणी सुद्धा कायद्याची. यासाठी हा लढा सातत्यानं सुरू आहे. आज जवळपास 60 महिने झाले हा लढा लगातार सुरू आहे. शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणारच नाही, काहीही केलं तरी. फक्त ही मधली जी बुळबुळ आहे ना, समाजाच्या जीवावरती स्वतःचे लेकरं मोठे करणारी जी आमच्यात काही जणांची पैदाशी, यांनी जरा थांबलं तर बरं. गोडीत आत्ताच नसता नाविलाजानं अपक्ष उभा राहायचं, आम्ही कोणीच नाही म्हणून, समाजाने नाही म्हणलं तरी उभा राहायचं, स्वतःच गोड दामटायचं. यांच्याकडे मात्र मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने बघावं लागणार. त्यांना जर आपल्या माध्यमातून, त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर ऐकायचं असेल तर त्यांना विनंती, कोणीच आम्ही अपक्ष उमेदवार दिलेला नाही राज्यात, कोणाला पाठिंबा पण नाही, कोणी फोटो पण वापरू नका, आंदोलनाचा सुद्धा फायदा उचलू नका, समाजाचं वाटोळ करू नको, तुझे लेकर बाळा मोठे करायचं. तू काय सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे उगच नाविलाजानं जर आम्हाला बोलायची वेळ आली, तू पुरा संपू जशी शहाणा होय. हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या आंदोलनाचा फायदा घेऊन अपक्ष उमेदवारांसाठी त्यांनी उभा राहायचं तर स्वतःच्या जीवावर राहा, तुम्हाला अधिकार आहे.
परंतु आंदोलनाचं किंवा माझं काही फोटो किंवा नाव खोटं वापरू असं कुणी कुठंच करू नका. कारण माझ्या फोटोमुळे असं होतंय तसं होतंय नाहीये, मी काय लय मोठा आहे असं समजत नाही. मग तर माझ्या समाजाचं वाटोळ करू नका. तुम्हाला माझा संदेश आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. नसताना नावीला जण एकदा मी फटकारायला चालू केलं की तुमचा कार्यक्रम झाला. कवर शेण खाता तुम्ही समाजाच्या जीवावर. काम करा ना, कष्ट करा ना. कवर जगायला लागला ते खोटं बोलून असे अपक्ष उभं राहायचं, कोणत्या तरी नेत्याकडून पैसे घ्यायचे प्रचाराला, महाराष्ट्रात सांगायचं की मी उभा राहिलोय, मला उभा केलंय, मला उभा राहा म्हणले. अरे तुम्ही समाजासाठी चांगले आहेत म्हणून तुमच्या पाठीवरून आम्ही हात फिरवतो. त्या हाताचा उपयोग तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करणार असाल, समाज वाटोळ करणार ना, इतका मागं लागण तुला बुडाला टेकविल्याशिवाय महाराष्ट्रातले अपक्ष उमेदवार जे समाजाचा फायदा घेते इतकं बुडाला टेकविल की तुम्हाला आयुष्यात पश्चाताप आले. शेवटचा प्रश्न दादा, तुम्ही जे आता जे सगळ्यात मोठी 900 एकरमध्ये जे काही सभा घेणार आहेत त्यामध्ये मोठी काहीतरी घोषणा होणार आहे असं बोललं जातं. हा ते आताच सांगितलं तर मी राजकीय परिपक्व नाही असा अर्थ आहे. राजकारणात काय पत्ते सांगायचे नसते, काय समीकरण सांगायचे नसते. ठीक आहे, 6 जून पर्यंत त्यांनी आरक्षण दिलं तर राजकारण आमचा मार्गच नाही. 8 जूनला काय होऊ शकतं, समाज काही ठरवू शकतो. चलो, धन्यवाद.